श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 39। तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, मी तू गेल्या वेळ अनुभव नाही। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही हो, देव बाजाराचा भाजीपाला नाही हो। मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव। लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, देव बाजाराचा भाजीपाला नाही हो। देवाचं देवत्व नाही दगडात, देवाचं देवत्व नाही लाकडात। सोन्या चांदीत नाही देवाची मात, देव बाजाराचा भाजीपाला नाही हो। भाव तिथ देव ही संतांची वाणी, आचारा वाचून पाहिला का कोणी। शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी, देव बाजाराचा भाजीपाला नाही हो। देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, मी तू गेल्या वेळ अनुभव नाही। तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, देव बाजाराचा भाजीपाला नाही हो। तुकडोजी महाराज। दत्तबावन्नीमध्ये श्रीरंगावधूत महाराज शेवटी सांगतात, अनुभव तृप्तीनो उद्गार। ही अनुभवाने आलेली तृप्ती आहे। तृप्ती हा कल्पनेचा विषय नाही, तो अनुभवांती विषय आहे। विषय आला म्हणजे भोग आला, आणि भोगलं तर तृप्ती आहे। तसाच अध्यात्म हा अनुभवायचा विषय आहे। न खाता पिता तृप्तीचा ढेकर येणार नाही। चांगले पदार्थ न खाता नुसती कल्पना करून तृप्तीचा ढेकर शक्य नाही। त्याप्रमाणे नुसती कल्पना करून, वाचून, पाहून, ऐकून अध्यात्माचा ढेकर येणे शक्यच नाही। जसा कोणताही भोग 5 इंद्रियांद्वारे म्हणजे डोळे, कान, जीभ, स्पर्श आणि नाक यापैकी किमान एका सेन्सद्वारे घ्यायचा असतो, तसंच अध्यात्माचा भोग हा या 5ही सेन्सच्या पलीकडील 6 सेन्सद्वारे घ्यायचा असतो। त्यासाठी वरदहस्त म्हणजे गुरुचा हात डोक्यावर लागतो। गुरु हा गुरु आहे, लघु नाही। त्यामुळे तो शिष्याच्या मूलाधारावर हात ठेवित नाही, तर शिष्याच्या डोक्यावर म्हणजे सहस्त्राधारावर हात ठेवतो। उठसूट कोणाच्याही पाया पडायचे आणि त्यानं आपल्या डोक्यावर हात ठेवायचा इतकं गणित सोपं नाही। गणितात समीकरण सोडवायचं असतं। स्टेप बाय स्टेप करत गेलं तर समीकरण सुटतं। म्हणून गणिताचा शिक्षक म्हणजे गुरु हा समर्थ पाहिजे। त्याला स्टेप माहित नाही, त्याचा हात डोक्यावर ठेवून घेतला तर समीकरणाची एकही स्टेप बरोबर येणार नाही आणि डोक्यात भयानक किचकट गुंता होऊन बसेल। अर्धवट पोहणारा तर बुडतोच, पण दुसऱ्याला घेऊन बुडतो। मला अशीच सवय होती, कुणीही चांगला वाटला की पड त्याच्या पाया। एका रात्री दत्तात्रेयांनी मुस्कटात हाणून सटकावले की तुला सगळं आम्ही देतो, मग कशाला याच्या त्याच्या पाया पडतो। झालं त्यानंतर आयुष्यात एकच व्यक्तिमत्व आलं की मी ज्याच्या सतत पाया पडत राहिलो, ते म्हणजे सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर। बाबांनंतर पाया पडावे असे चरण दिसलेच नाही, बाकी सगळे बरबटलेले। समीकरण म्हणजे समस्थितीत आणणे। समीकरण इक्वेशन म्हणजे इक्कल करणे। विठ्ठलाचे समचरण आहेत, एक ना मागे एक ना पुढे, अगदी सम। सम म्हणजे सारखे, इक्कल। गेलो गिरनारला, गेलो पिठापूरला, केलं एक पारायण, त्यानं शेखी मिरवली की ए बाजूला व्हा, मला शिकवू नका, मला शिवू नका, मी सोहळ्यात आहे। याने समीकरण होत नाही, हे अनुकरण आहे। या ढेकर नाही, फक्त कल्पना आहे। तुकडोजी महाराजांनी ग्वाही दिली आहे। ग्वाही तोच देतो जो अनुभवातून तृप्त आहे। त्यांनी ग्वाही देताना वर अभंगात मर्म सांगितले आहे की अध्यात्मात मी तू गेल्याशिवाय अनुभव नाही। हे मी तू गुरुजवळ बसून घालवायचं आहे, सम व्हायचं आहे। तुकडोजी महाराज आणि आपल्यात काय फरक आहे
तर ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे तुकडे करून स्वतःला तुकड्या दास म्हणवून घेतात आणि आपण मी करत स्वतःच्या भ्रामक व्यक्तिमत्वाला अजून कसून आकार देऊ पाहतो. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.